हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही? मी पण बरी आहे. आजचा व्हिडिओ आहे सिंगोनियम रिलेटेड. आज मी तुम्हाला सिंगोनियमचं केअर कसं करायचं समरमध्ये आणि ते कसं मेंटेन करायचं हे तुम्हाला सांगणार आहे. माझ्याकडे अशा 3 प्रकारचे सिंगोनियम होत्या आणि आता कडक ऊन चालू झालेलं आहे आणि पाहू शकता त्याची पानं वाळायला लागलेली आहेत. आता उन्हाळा आला की भरपूर अशी झाडं वाळायला सुकायला लागतात. ॲक्च्युली हे इंडोर प्लांट आहे आणि खूप छान असं हिरवंगार भरणारं आणि फुलं लागत नाहीत, परंतु त्याच्या पानाने आपलं मन आकर्षण भरून येतं. आणि माझ्याकडे ह्याच्यामध्ये भरपूर प्रकारच्या व्हरायटीमध्ये येतात. माझ्याकडे हे 2 प्रकारच्या व्हरायटीमध्ये आहे. एक डार्क ग्रीन आणि एक आहे मिक्स, जरा बिस्किट कलर आणि ग्रीन असं मिक्स आहे. मग आता आपण त्याचं रिपोर्टिंग करणार आहोत. हे ॲक्च्युली मी मागच्या जानेवारीमध्ये लावलं होतं आणि 1 वर्ष त्याला तसंच ठेवून दिलं आणि त्याची ग्रोथ आहे ना खूप छान झाली. पावसाळ्यामध्ये खूप हिरवंगार बहरलं. मग त्याच्यानंतर ॲक्च्युली ते माझ्याकडे एकच प्लांट होतं. एकचे मी 2 प्लांट म्हणजे 2 रिपोर्टिंग करून 2 असे प्लांट तयार केले होते. आणि आता ते खूप जड जात आहे मला काढण्यासाठी, कारण की त्याची मातीने खूप असं रुतलेली आहे ना, त्यामुळे. आणि ह्याचं एक वैशिष्ट्य काय सांगू, हे भरपूर अशी मुळं सोडतं आणि खूप असं जास्त मुळं देणारं झाड आहे. बघा, मला असं वाटलं त्याच्यामध्ये एवढी मुळं होती. मी काढून बघते तर एवढी मुळं होती. लास्टला मला ते नंतर ना रिपोर्टिंग करताना कट करायला लागलं आणि खूप छान आहे. बघा, असं मी हात मारून ते सगळं प्लांट व्यवस्थित बाहेर काढत होते. मला ती काय भीती होती, मला ते झाड तुटेल आणि जे मुळापासूनच उपटलं तर मग त्याचा काय फायदा, असं म्हणून मी त्याला हळूहळू असं काढत होते. आणि त्याच्यामध्ये मी नारळाच्या शेंड्या वगैरे घातले होते ना, ते अजून पण पहा भरपूर, त्यामुळे ते खूप असं घट्ट आणि रिक्क बसलं होतं. त्यामुळे मी हळूहळू असं काढत होते. आणि ह्याची पानं ना डार्क ग्रीन असतात, हिरवी असतात आणि याचं एक ना एरो शेपमध्ये असतं. त्याची पानं एरो शेपमध्ये असतात आणि जसं आपलं बाण असतं ना, तीर असतो, तशा प्रकारचं असं टोकेदार वरती असतं. खूप छान असतात पानं, बघायला खूप छान वाटतं आणि वेगळ्या प्रकारचंच आहे. हो ना. मग त्याच्यानंतर हे पाहू शकता मी ते काढलेलं आहे. त्याच्यामध्ये किती खाली होतं तरी त्याच्या बाजूनं दुसरं लीव्स यायला चालू झालेली आहे. आता मी काय करणार आहे, ह्याचे 2 भाग करणार आहे आणि आता दुसऱ्या पॉटमध्ये मी लावून देणार आहे आणि हे रिपोर्ट करत आहे मी. आणि हे गरमीपासून खूप असं वाचवायला पाहिजे, कारण नाही आम्ही डायरेक्ट उन्हामध्ये ठेवलं ना तर त्याची पानं पिवळी पडायला लागतात आणि मग त्याचा कलरही खूप असा डल होतो आणि त्याची पानं वाळायला लागतात आणि झाडही मरू शकतं. माझी ही ॲक्च्युली 80% झाडं मरायलाच आलेत असं सांगते. मग आता मला पण तेवढं माहिती नव्हतं. मी हे हमेशा आउटडोरच ठेवलं आहे, इंडोर कधी ठेवलेच नव्हते. मग ह्याच्यामधून मला एक्सपिरियन्स भेटला की हे इंडोर गरमी येते त्यावेळेला इंडोर ठेवावं लागतं आणि बाकीच्या वेळेला आपण आउटडोर ठेवू शकतो. आणि मी पाहिले आहे एप्रिल आणि मेच्या टायमाला ना ह्याला पानं यायला चालू होतात आणि त्यासाठी मी मार्चमध्ये त्याला रिपोर्टिंग करत आहे. आणि आणि परत अनेक गोष्ट सांगायचं म्हटलं तर तुम्ही त्याचं केअर म्हणत असाल तर ज्यावेळेला तुम्ही रिपोर्टिंग करता त्यावेळेला तुम्ही ते झाड किंवा ते प्लांट आहे ना ते इंडोर ठेवू शकता, आउटडोर ठेवायचं नाही आहे. ज्यावेळेला पावसाळा येतो त्यावेळेला तुम्ही आउटडोर ठेवू शकता, म्हणजे त्यामुळे काय होईल, पावसाचं पाणी पडून आपले झाडालाही ग्रोथ चांगली मिळेल. आणि उन्हामध्ये पाणी तर घालायची खूप जरूरत आहे, माहीतच आहे तुम्हाला. ते कंटिन्यू घालत राहायचं, सेमी शेडमध्ये ठेवायचं आणि डायरेक्ट धूपपासून किंवा डायरेक्ट उन्हाळ्याच्या सूर्याच्या प्रकाशापासून वाचविलं पाहिजे. ही एक तिसरं काळजी घेतलं पाहिजे.
हां, आणि अशा प्रकारे तुम्ही काळजी घेऊ शकता. हे मी माझ्या एक्सपिरियन्समध्ये शेअर करत आहे. आणि आता पाहू शकता मी जितके माझ्याकडे प्लांट होते त्याचे सगळे प्लांट मी बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता मी तुम्हाला म्हटलं होतं ना भरपूर मुळं आहेत त्याला म्हणून. हे पाहू शकता खूप मुळं आहेत त्याला. काय माहिती इतकी मुळं कसं सोडतं ते. आणि खूप त्याला मी भरपूर मुळं होती आणि मला अजब वाटलं इतकी मुळं कसं काय. ॲक्च्युली प्लांट तेवढं वाढलं नाही, खरं त्याची मुळंच भरपूर होती खरं सांगायचं तर. आता मी तर माझ्याकडे कलरचे आशियन पेनचे कलरचे डबे आहेत. त्याला मी ना ड्रेनेज होल काढून घेतलेलं नाही आहे. ॲक्च्युली ड्रेनेज होलशिवाय आपलं कोणतंही प्लांट लावू शकत नाही, परंतु असे थोडे प्लांट्स आहे जे आपण ड्रेनेज होल विदाऊट पण लावू शकतो. जसं की रेन लिली आहे, आणि परत दुसरं आहे सिंगोनियम, तिसरं आहे पर्पल हार्ट. मी माझ्या एक्सपिरियन्समध्ये सांगत आहे. मी विदाऊट ड्रेनेज होल लावलेला आहे. खरं काय करायचं, भरपूर पाणी घालायचं नाही. जेवढं त्याची माती सोकून घेईल ना तेवढंच पाणी घालायचं. ही टीप मात्र लक्षात ठेवा. आणि मी आता सर्व माती आता तिन्ही पॉटमध्ये भरून घेत आहे. आणि माझ्याकडे कसं मी ज्यातून रिपॉट केलेली माती आहे तीच मी रिपॉट करण्यासाठी वापरत आहे. त्याच्यामध्ये दुसरं खत वगैरे मी काही घालत नाही. ॲक्च्युली घालायला पाहिजे, परंतु सध्या माझ्याकडे ऑलरेडी अवेलेबल नव्हतं. त्यासाठी मी आता तिन्ही पॉटमध्ये तीच माती भरून घेते. ती सगळा जो पालापाचोळा आहे तो थोडाफार जी मुळं आहेत ती वेगळी करून घेते. आणि आता त्यामध्ये मी सर्व माती भरून घेते आणि आपल्याला त्यामध्ये ती सर्व झाडे लावून घ्यायची आहेत. आणि तुम्ही मला सांगा तुम्हीही ह्या सिंगोनियमचं केअर समरमध्ये कसं करता मला कमेंटमध्ये सांगा. कारण की मी ही नवीनच आहे आणि मी माझा एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करत असते. आणि जर तुम्हालाही माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि जे माझ्या यूट्यूब चॅनलला जाऊन सबस्क्राईब केल्यावर तिथं बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा. ज्यावेळेला मी माझे व्हिडिओज घालते त्यावेळेला तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन भेटतं. त्यासाठी सांगायले. आता पाहू शकता इथं मी हे सांगत होते ना, हेच ते डार्क ग्रीन आहे. डार्क ग्रीन ॲक्च्युली दोनांची पानं सेम आहे, परंतु कलरमध्ये थोडा फरक आहे. पाहू शकता बघितलं इथं बिस्किट कलर आणि थोडा ग्रीन मिक्स आहे ह्याच्यामध्ये. ॲक्च्युली त्याच्यामध्ये पिंकसुद्धा येतं. खरं माझ्याकडे ते ऑलरेडी आता सध्या नाही आहे. मग त्यानंतर आता मी ते रिपॉट केलेलं आहे. आता हे मी असं सेमी शेडमध्ये ठेवते. ॲक्च्युली इथं भरपूर अशी लाईट येत नाही, डायरेक्ट सनलाईट येत नाही. मी टेरेसवरच ठेवत आहे. आणि आता आपण असं पाणी त्याच्यामध्ये घालून दिलेलं आहे. आणि ज्या वेळेला आपण पाणी घालतो त्यावेळेला एक लक्षात ठेवायचं, भरपूर असं भरमसाठ पाणी घालून ठेवायचं नाही कधीही. थोडंफार घालायचं, जेवढी माती भिजेल तितकी माती भिजेल तितकं घालायचं पाणी. अशा प्रकारे मी तुमच्याशी शेअर केलेला आहे व्हिडिओ. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि त्या सिंगोनियम प्लांटमध्ये एक माझ्याकडे तुळशीचं रोप उगलं होतं, ते आता मी इथं तुळशीच्या झाडामध्येच रिपॉर्ट करत आहे. आणि असा होता माझा आजचा दिवस आणि आजचा व्हिडिओ. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असल्यास तर तुम्ही लाईक शेअर करा. आणि अशाच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.